बघा, मी अशी मागणी करत आहे राज्य सरकारकडं आणि तशा पद्धतीची लक्षवेधी मांडलेली आहे की जतला नेहमी दुष्काळी भूमी म्हणून बघितलं जातं, परंतु मी आता 1 वर्ष झालं मला जतचा आमदार होऊन मी सर्व भागात फिरल्याच्या नंतर माझ्या काही बाबी लक्षात आल्या की या जत तालुक्यामध्ये काहीतरी वेगळंपण आहे. रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जत तालुक्यामध्ये लपलेला आहे. अनेक अशी प्राचीन मंदिर आहेत की जिथं लाखो लोक म्हणजे अत्यंत ही वेगळी बाब आहे की महाराष्ट्रात देशात एका तालुक्यामध्ये इतकी मंदिरं कुठल्याच तालुक्यात नसतील अशी जवळपास 36 मंदिरं जत तालुक्यामध्ये आहेत की जिथं दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटका आणि तेलंगणा आणि काही भागामध्ये गोवा राज्यातील लाखो भक्त दर्शनासाठी येतात. त्यांचे कुलदैवत आहेत, कुलदेवी आहे. तर ही भूमी राज्य सरकारनं देवभूमी म्हणून घोषित करावी अशी मागणी मी राज्य सरकारकडे करतो. ते मोठ्या प्रमाणामध्ये याचं एक सर्किट तयार करावं, त्या दृष्टिकोनातून सर्व सोयी सुविधा एकत्रितपणे सर्व मंदिराचा आराखडा विकसित करावा आणि मग महाराष्ट्रातून देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जतला येतील आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे ते राज्य सरकारनं करावं अशी मागणी आमची सरकारकडे आहे.